मी आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो ने गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। अशा कायद्याद्वारे संविधान भारताची सार्वभौमता सार्वभौमताने व एकात्मताला उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल। आज विशेष अधिवेशन संपलेलं आहे। एकूणच 3 दिवस कसं होतं त्याविषयी काय सांगा। आता नवीन निवडून आल्यानंतर हे 3 दिवसाचे अधिवेशन होता। काल 2 दिवस शपथविधीचा कार्यक्रम होता आणि आज अध्यक्ष निवड बिनविरोध अध्यक्ष निवड झाले। राज्यपालच्या भाषण झाल्यानंतर आता संपला अधिवेशन। तुम्ही शपथ घेत असताना तुम्हाला वाचता आलं नाही असा व्हिडिओ व्हायरल झाला, सगळी चर्चा झाली, तुमच्यावर टीका करण्यात आली, आजही विरोधकांनी टीका केली, तुम्ही काय सांगाल त्याविषयी? मला एक सांगा, संविधान हा जे आपला शपथविधी देताना मी काय शब्द चुकलो म्हणून काय पहाड तुटला असा विषय नाही। हे लोकांना केसी पाडवीने मंत्री असताना अधिवेशनमध्ये त्याने राज्यपालने काय सांगितलं ते ऐकलं का? आता बघा, एक शपथविधी घेताना एक शब्द चुकलं होतं, चुकलं म्हणून काय त्याच्यात काय गोंधळ करायची गरजच नाही। विरोधक तर मी काहीतरी सांगेल, मी तुम्हाला सांगतो, मी या महाराष्ट्रामध्ये 7 वेळा निवडून आला आणि माजी मंत्री त्याला पाडून मी निवडून आलो आहे। त्याच्यानंतर त्या दुसरा एक माजी मंत्री होता पद्माकर वडवी, त्यालाही पाडून निवडून आलो। माजी खासदार जे हिना गावी 10 वेळा खासदार झाली आणि आदिवासी विकास मंत्रीची मुलगी होती, त्याला पाडून मी निवडून आलो आहे। मग टीका करणारच ना, जे असं दिग्गत होते त्यांना चोपडं साफ करून मी आलो आहे, म्हणून माझे वाय लहान चूक काढून टीका करतील। टीकाला मी काय घाबरत नाही। जे विषय आहे, जे स्पष्ट आहे ते मी मांडलं आहे, त्याच्यात काय हे नाही। पुढल्या 5 वर्षामध्ये तुमच्या मतदारसंघाच्या संदर्भात तुमचा अजेंडा काय असणार? माझा एजेंडा एकच आहे। मी मान्य पक्षप्रमुख आमच्या शिंदे साहेब आणि या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीकडे माझ्या भागाच्या जे विकास कामे आजपर्यंत बाकी आहे, रस्ते असेल, पाणी असेल, विजेली असेल किंवा शिक्षण असेल, जे विषय मी विधान परिषदमध्ये मांडत होतो तेच विषय मी मांडून माझ्या भागाच्या जेवढं चांगला काम करता येईल धडगाव अक्कलकोटमध्ये ते मी करणार। नक्कीच हे होते आमशा पाडवी। मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई।